विदर्भवासियांसाठी महत्त्वाची आणि काहीशी चिंतेची बाब। विदर्भामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यामध्ये दक्षतेचा इशारा हवामान विभागानं दिलाय। विदर्भामध्ये उष्णतेची लाट आली असून अकोला इथं राज्यातील उच्चांकी 46.9 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली, तर अमरावतीमध्ये 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। काल उत्तर प्रदेशातील बांदा इथं देशातील उच्चांकी 47.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। महाराष्ट्र आणि परिसरावर केंद्राकडून बाहेरच्या दिशेने वाहणारी चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे। प्रतिनिधी दर्शन इंसुलकर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील देतील। दर्शन, विदर्भात सध्या उष्णतेची तीव्र लाट पसरली असून अकोला येथे 46.9 आणि अमरावती येथे 46.8 उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। हवामान विभागाने आज अकोला, अमरावती आणि वर्धासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे, तर नागपूर, चंद्रपूर आणि बुलढाणा येथे येलो अलर्ट दिलेला आहे। हा येलो अलर्ट पूर्व मोसमी पाऊस थांबल्यामुळे तापमानाचा पारा चढला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात उन्हाचा चटका अधिक जाणवतोय। तसंच उत्तर कर्नाटक आणि कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे हे बदल हे हवामानामध्ये होत आहेत। त्यामुळे हा महाराष्ट्रभर आता उष्णतेची लाट निर्माण झालेली आहे। धन्यवाद दर्शन दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। एप्रिलच्या सूर्यज्वाळांनी विदर्भातील शहरं आगीच्या भट्टीमध्ये रूपांतरित होत आहेत। सूर्य कोपल्यासारखी स्थिती असून नागपुरातील तापमान 44 अंशांच्या वर पोहोचले। अकोल्यामध्ये तर सर्वाधिक म्हणजे 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। वर्धा जिल्ह्यामध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानं हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। वाढत्या तापमानामुळे उकाड्यानं नागरिकांच्या अंगाची लाही आहे। आज काल सुट्टीचा दिवस होता आणि त्यातही तीव्र उन्हामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता।